योद्धा न्यूज मराठी। तुकाईवाडीत खळबळ, ओढ्या चाऱ्यांमध्ये हजारो लिटर नामांकित ब्रँडच्या दूध पिशव्या बेवारस फेकून दिल्या। दूध भेसळयुक्त असल्याची शंका, विहिरींचे पाणी दूषित, अन्न व औषध प्रशासनाकडे धाव। राजगुरुनगर विशेष प्रतिनिधी। तुकाईवाडी ताखेड ग्रामपंचायत हद्दीतील नवीन पुणे-नाशिक बायपास शेजारी असलेल्या ओढ्याच्या चारीमध्ये काही अज्ञात इसमांनी नामांकित ब्रँडच्या पॅकेटबंद दूध पिशव्या मोठ्या प्रमाणावर बेवारस अवस्थेत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। हे दूध भेसळयुक्त असण्याची दाट शंका व्यक्त केली जात असून या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालीय। सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या दूध पिशव्या फुटून हजारो लिटर दूध परिसरात सांडले। यामुळे संपूर्ण परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे हे सांडलेले दूध शेजारील पिण्याच्या व वापराच्या पाण्याच्या विहिरींमध्ये मिसळल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय। हे दूध नेमके कोणी आणि का टाकून दिले? ते मानवी सेवनास अयोग्य होते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी। या गंभीर प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार श्री कांतीराम बोढाडे पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन FDA पुणे जिल्हा आणि राजगुरुनगर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल केली आहे। सार्वजनिक आरोग्य, अन्न सुरक्षा आणि पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या या घटनेची प्रशासनानं तातडीनं दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। हा केवळ कचरा टाकण्याचा प्रकार नसून जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न आहे। हे दूध भेसळयुक्त असण्याची दाट शक्यता आहे। प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी येऊन पाण्याचे व दुधाचे नमुने तपासावेत आणि दोषींवर कडक कारवाई करावी। श्री कांतीराम बोढाडे पाटील, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार। पत्राद्वारे करण्यात आलेल्या मुख्य मागण्या: अन्न व औषध प्रशासनानं दुधाचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत। संबंधित दूध भेसळयुक्त आहे का याचा सखोल तपास व्हावा। CCTV व इतर माध्यमातून अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत। परिसरात सांडलेल्या दुधाची तात्काळ विल्हेवाट लावून संपूर्ण परिसर निर्जंतुक करावा। दूषित झालेल्या विहिरींच्या पाण्याची आरोग्य विभागामार्फत तपासणी व्हावी। या घटनेमुळे तुकाईवाडी आणि राजगुरुनगर परिसरात भीतीचे व संशयाचे वातावरण असून आता अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन यावर काय पावले उचलते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कांतीराम बोराडे यांनी। कांतीराम बोराडे पाटील, फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। आपण थेट आता तिगळसळ सांडवरवाडी या ठिकाणून आपण घाटाच्या खाली आहोत। तालुका खेड, जिल्हा पुणे, चंदन वस्ती। अत्यंत धक्कादायक अशी आपण आता इथे या ठिकाणी रात्री 10 सव्वा 10 वाजलेले आहेत। ग्रामस्थ आहेत, थोडं कॅमेरामॅनला विनंती करतो थोडे ग्रामस्थ दाखवा आणि काय प्रकार झालाय मी तुम्हाला आता ते सांगतो। इकडे कॅमेरा दाखवत आता। हे अत्यंत प्रचंड असं या परिसरात तुकाराम मुंडे यांच्या भीतीपोटी अख्खा ट्रक हा दुधाचा खाली केलेला आहे आणि प्रचंड या गावामध्ये असं दूधच झालेलं आहे। या भागात त्या भागात वरून कुणीतरी ट्रक खाली केलेला आहे, तुम्ही बघू शकता। कॅमेरामॅनला इथे विनंती करतो हे दाखव साहेब दादा। या सर्व पिशव्या हे बघा, हे पिशव्या हे दाखव जरा मित्रांनो, जरा हे पिशव्या। हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे। हे पाहू शकता आता इथं काय आहे ते। परंतु प्रशासनाला मी विनंती करतो, खेड तालुक्यातील सर्वांना विनंती करतो का या ठिकाणी एवढी दुर्गंधी आहे का विचार करू शकत नाही। या कॅमेरामॅनला विनंती करतो, या लवकर तुम्ही हे पाहू शकता। तुम्ही हे पाहू शकता, अत्यंत आपलं प्रशासन झोपलंय का काय अशी यांची चिंता आहे। इथं पाहू शकता तुम्ही। या हे पाहू शकता तुम्ही। हे पहा, कॅमेरामॅनला विनंती करतो व्यवस्थित दाखवा। हे पहा, हे पहा, हे पिशव्या, हे पहा, ह्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत। याचा लोगो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही। दादा लोगो काढा। हे डुप्लिकेट दूध आहे। हे काही लोकांना याच्यावरती प्रिंट सुद्धा नाही आहे, हे डुप्लिकेट आहे। इकडे कॅमेरा मारा। हे कमीत कमी ह्याच्या मागचं कुठल्या तरी जवळपासच्या कंपनीमध्ये हे असलं पाहिजे आणि रेड पडल ह्याच्या भीतीपोटी हा ट्रक घाटामध्ये खाली झालेला आहे। आता मी सर्व खेड तालुक्यातील प्रशासनाला विनंती करतो
आरोग्य विभाग असेल, खेड पोलीस स्टेशन असेल, याचा शोध लागला पाहिजे. उद्या हे ग्रामस्थ सर्व आपले तक्रारी करणार आहेत. तुम्हाला पुन्हा विनंती करतो, या हे दाखवा व्यवस्थित, हे पहा. हे दूधच दूध हॉटेल पाहू शकता. हे डुप्लिकेट दूध आहे. याचं पॅकिंग तुम्ही बघू शकता. कॅमेरामॅनला विनंती करतो, हे दाखवा दादा. हे डुप्लिकेट दूध आहे आणि नक्कीच ह्या कारवाया तुकाराम मुंडे साहेबांच्या चालू असल्यामुळं हे संपूर्ण एक ट्रक खाली झालेला आहे. तो रात्री झाला आहे, सकाळी झाला आहे. आता याचा शोध नक्कीच होईल आणि येत्या काळामध्ये ही बनवणारी फॅक्टरी कोण आहे, याचा मास्टर माइंड कोण आहे, हे शोधून काढणं गरजेचं आहे. ज्या कंपनीमध्ये उपलब्ध झालं त्या कंपनीवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण आता या वस्तीमध्ये तुम्ही बघू शकता का इथं लहान मुलं आहेत. हे पाहू शकता तुम्ही, हे पाहू शकता. दाखव इथं व्यवस्थित दाखव दादा, हे दाखव. हे पहा, इथं आरोग्याची धोका आहे. इथं दुर्गंधी, प्रचंड दुर्गंधी चालू आहे या ठिकाणी. आता या प्रशासनाला पुन्हा विनंती, हे दाखव दादा. हे पहा, हे पहा, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे पार ह्या पलीकडे शेतांनी सुद्धा दूध दिलेलं आहे. तिथे शाळा पण ग्रामस्थ आहे, ग्रामस्थ आहे. कॅमेरा असेल. मी प्रशासनाला विनंती करतो का हे गंभीर प्रकरण आहे आणि ह्या लोकांनी मला विनंती केली, कॅमेरा पुढे घेतात, विनंती केली का साहेब तुम्ही इथे या, हा झालेला प्रकार सत्य दाखवा. आणि हे दूध ह्या ठिकाणी किती हजार लिटर आहे मला सांगता येणार नाही, परंतु इथं लहान मुलांची अंगणवाडी आहे. आत्ताच तुम्ही इथं उभं राहू शकत नाही. प्रचंड दुर्गंधी असा इथं या ठिकाणचा प्रकार आहे. दादा इथले कोण सदस्य ग्रामपंचायत कोण आहेत का, कार्यकर्ते, पुढारी? नाही, बोला बोला, काय प्रकार? नाना या पुढे, एक जण बोला पटकन. कॅमेरा पुढे घे. नाना या पुढे सांगा काय प्रकार झालाय. कधी 6:30 दरम्यान इतकं पाणी त्या दुधाच्या रोडला वास येतोय का? वेळा इतका घाण बाय माणसं आहे ना, पर नाक तोंड दाबून माणसं घरामध्ये स्वयंपाक. आता प्रशासनाला काय आव्हान करणार तुम्ही? काय आव्हान करा, मग ही सुविधा करा आमची गावाची, गावाची नाही का? बरोबर आहे, बरोबर. दुसरं काय मी म्हणणार आहे, माणसं मारीत आमची. बरोबर आहे. प्रचंड धक्कादायक प्रकार आहे हा. आपण आता उद्या सकाळी याचा पुन्हा लाईव्ह इथं प्रशिक्षण आम्ही दुसरे सगळे मंडळी येऊ करू. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.